नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आपण बघायला पिंपळगावला आणि आता आपल्या समोर दादा गाडी चालूच आहे म्हणून नंबर दिसत नाही. गणेश काका, स्वप्नवंशी. तर आपण फायनली पोहोचलेलो आहे. आता इथं बघू शकता चाललेले सगळे मंदिरात. श्री लावेल काय म्हणून मंदिर अरे बा असं नको नाही एवढं नाही समजा. आम्ही आलो मंदिर लावेल निघलं. हा हा काय भाजे मंदिर मधून ते पाय मूर्ती काय भाजे मामी ते घालतंय प्रदक्षिणा झाडाला. सॉरी औदुंबराला. कोण अरे बाप हे पाय एवढ्या पांगत्या असते. हे बी आहे, हे बी आहे, हे बी. हे पहा फोटो काय पाहते दोन्ही पण. हे एक आहे महाराजांचं आणि हे एक दोन बी फोटो म्हणजे एकदम भयानक आहे. आणि अजून एका इकडे आहे. हे हवन होते हवन कुंड. हवन कुंड पण आपण आलो सगळं बंद झालं. टाइम झाला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण आलो आहोत बेल पिंपळगावला. तिथं स्वामी समर्थ महाराजांची खूप छान मूर्ती आहे आणि मंदिर आहे, जिथे दर गुरुवारी संध्याकाळी भंडाऱ्याचा खूप मोठा कार्यक्रम होत असतो. ज्यांना अक्कलकोटला जायची इच्छा आहे पण ते जाऊ शकत नाही, त्यांनी इथे नक्कीच भेट द्यावी. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर वातावरण आहे. आणि अक्कलकोटला जशी स्वामींची मूर्ती आहे तसे इथंही स्वामी समर्थांची प्रतिकृती आहे. जर ज्यांना अक्कलकोटला जाणं होत नसेल त्यांनी निश्चितच बेल पिंपळगाव नेवास्याच्या समोर बेल पिंपळगाव आहे, तिथे येऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपली इच्छा पूर्ण करावी. श्री स्वामी समर्थ. आता मामी ते बसलेले पाहण्याला तुम्हाला दाखवतो मी. हे स्टार्टिंग केलेली आहे. झाड एकदा राऊंड आणून आपण दाखवतो. आता इकडं वातावरण खूप भारी आहे मित्रांनो. खिडकी उघडते का? सॉरी खिडकी लॉक आहे. साईड नंबर खूप भारी आहे. आणि इकडं आपला पाहिजे बसेल. इकडून हे इथं मूर्ती ते दिसणारच नाही. खिडकी लावून घेतले. इकडं चालू आहे असा पाहायला. बाबांचं आहे ना भारी राहतं, म्हणजे चांगल्या पंक्ती बिंक्ती भरपूर राहते, भरपूर देते. लोक एवढे जवळजवळ 4 वर्षाचं बुक झालेले आहे. हां त्याच्यामुळं काहीच अडचण नाही अजिबात. म्हणजे इतकं म्हणजे प्रसन्न झालेले बाबा. मला तर स्वतः मुलगा दिलेला आहे 4 मुलीच्या पाठत. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. म्हणून बाबाची सेवा आपण विसरत नाही इळत. तर पंक्तीला नाव दिले पण नावाची येईन अजून. तेव्हा ते तिकडेच नंबर आहे अजून. विजय बंशी तिकडेच नंबर नावाची येईना. गावातले नंबरच लागा ना. नगर कुणीकडचे बी बाहेर गावचे नंबर लागू. आणि मग तुरळूक एखादा गावातला नंबर लागू राहिला. बरं गाव संख्या भरपूर आहे त्याच्यामुळे भरपूर म्हणजे चांगले. बाबाला प्रसन्न आहे. तुम्ही थोडं उशीर यायला पण होतं. 4 वाजता उघडून बरोबर 4 साडे. हां भाऊ येते ना तो. हा भाऊ येते ना. फोन करा नाही तर मग जाऊन यायची तर मध्ये पेटाला भाऊ तिथं राहते. हां मग बरोबर आतमध्ये दर्शन कोणतं आधी भाऊनानी मी चालू केलं होतं. आधी छोटंसं होतं तिथं मधी. नंतर ही जागा दिली एक जणांना हे डॉक्टरांनी. आणि ही जागा मग
दिल्यानंतर मग तिने मंदिर बांधलं सगळे ट्रस्टीनं बरेचसे म्हणजे आम्ही बरेच जण आहे सगळ्यांनी मिळून मंदिर बांधलं. मग नंतर मग भरपूर दिन तिथे यायला लागले लोक. मग वर्धापन दिन 7वा साजरा झाला आता यंदा. लई पब्लिक इथं मरणाचं पब्लिक होतं इथं. एवढा जागेत मंडप होता पूर्ण. गुरुवारी पण गर्दी असते? दर गुरुवारी संध्याकाळी पंक्ती राहते. आरती झाली बाबांची मग पंक्ती बुक ज्यांनी पंक्ती द्यायला असते कोणी दाळबट्टी देतं, कोणी बर्फीची, कोणी गुलाबजांबूची, जसं असेल तसं याची इच्छा, कोणी भाकरी आमटीची, ज्याला जसं असेल तसं बट्ट्या शिरा म्हणजे भरपूर पंक्ती. आणि बाबांचा प्रसाद कमी नाही पडत. लई पब्लिक जे होतं तरी कमी नाही पडत. करतो किती कण होतं किती ते बाबांची शक्ती. तुम्हाला स्वतः काय अनुभव आहे बरं? आता मलाच मुलगा झाला स्वतः अनुभव. अच्छा. 4 मुलीच्या पाठीवर मीच बाबांना मागितलं तर भरून दिला आपल्याला. काहीच अडचण नाही दिली. शिवाय नाही डॉक्टर का नाही काही म्हणजे जे घडलं इच्छा पूर्ण झाली माझी खरंच. म्हणजे जाऊ द्या काही असू द्या आपण बाबाच्याच दरबारात बोलतो त्याच्यामुळे दिलाच आपल्याला बाबाने. आपण मग पंगत बी म्हणलं पंगत देईन बाबांना म्हणलं फक्त मला मुलगा द्या. अजूनपर्यंत काटा नाही टोटला 6 वर्षात पोरगा झाला. असा एवढा त्यांना येत असतो दर्शनाला पण आज तो झोपला की नाही देऊ नाही आता की नाही तुम्ही लिहू उशिरा पहिले आता जाऊन तुम्ही झोपला तेव्हा आता नाही तो आलाच असतात. जगतपतीचे कर्तव्य मग तिथंचे अवतार प्रत्येक जो कामने कुमार कोटी साचार प्रसिद्धाला स्वामी लोके कोटी आणि कोणत्या काळी कोणे जातील कोणत्या कोळी कोण वर्ण शब्दार्थ कोळी कोणाचाही कळे ना ती स्वामी नारे मासिक दाखल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार आता 4 4:30 बरोबर येते ना करता आणि गळली जातो ते कामना समाज काय वाटावे. तर मित्रांनो खूप वेळानंतर आपलं दादोगडला मंदिराचं आणि पाहू शकता की स्वामी समर्थांची मूर्ती कधी झाली. पूर्ण मूर्ती दाखवता वो सेटअप भी पाकेच भारी करायले आणि मंदिर मधून बी खूप भारी आहे. हे का म्हणजे किती दिवसापासून असेल ते इच्छा म्हणजे पिंड सगळे देव करायला एकाच मंदिरात सगळे देव एकाच मंदिरात करायले. कमी कमी काय पाहिजे झालं. अरे क्या गुंडा मानेगा रे तू. जाते आपल्याला वाण्यात सापडलाय मित्रांनो बघू.